सर्वांना जय ख्रिस्त. आणि आज आपण फ्रेंडशिप डे या निमित्ताने परमेश्वर आपल्यास काय सांगू इच्छितो ते पाहणार आहोत. आणि सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज योहानाचे शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. या अध्यायातनं आपण समजून घेऊया की परमेश्वर आपल्याला फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने काय सांगू इच्छितो. आणि मी आपला प्रत्येकास विनंती करेन की आपण प्रत्येक जण आपल्या घरातील आपले वैयक्तिक बायबल काढून योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय कृपा करून वाचूया, जेणेकरून हा संदेश आपल्याला काय परमेश्वर सांगू इच्छितो ते आपणास कळेल. या संदेशासाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, या जगामध्ये अनेक अडचणी असतात, दुःख असतं, आणि दुःखामध्ये जवळची व्यक्ती म्हणजे मित्र, आणि येशू ख्रिस्त आमचा खरा मित्र. तो आमच्या जीवनामध्ये आमच्या बरोबर असतोस, आमच्या अडी अडचणीमध्ये असतोस, म्हणून तुझे आभार मानतो. परमेश्वरा, हे वचन आम्हाला समजू दे, आणि आमचा खरा मित्र जो येशू ख्रिस्त त्याचं देखील आम्हाला या जीवनामध्ये पाचारण दे, आणि मैत्री घट्ट जपून ठेवण्यास तू आम्हाला सहाय्याने मदत कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आणि योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, याच्यामध्ये त्याचं शीर्षक आहे की मृत लाजाराला जिवंत करणे. आणि मृत लाजाराला जिवंत करणे हे जे शीर्षक आहे या ठिकाणी, हा लाजार कोण होता आणि त्याला येशू ख्रिस्ताने जिवंत कसं केलं, का केलं, आणि त्या करण्यामागचं कारण काय होतं, आणि तो आज आपल्या जीवनातील ज्या गोष्टी मृत झालेल्या आहेत त्या पुन्हा एकदा जिवंत करू शकतो का, हे आपण पाहणार आहोत. आणि मी आशा बाळगतो की आपण प्रत्येकाने हा अध्याय योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वाचला असेल, याच्यावरती मनन चिंतन केलं असेल. आणि या ठिकाणी बेथानी मधील जो येशू ख्रिस्ताचा अत्यंत जवळचा मित्र लाजार, त्याच्या 2 बहिणी मार्था आणि मरिया, आणि बेथानी मध्ये हे परिवार राहत होतं, आणि येशू ख्रिस्ताचं या परिवारावरती प्रेम होतं, आणि त्यांचं देखील येशू ख्रिस्तावरती प्रेम होतं. परंतु हा जो प्रसंग घडलाय, हा अतिप्रसंग मार्था आणि मरियाचा भाऊ जो लाजार आहे, हा मरण पावलेला आहे. आणि ज्यावेळेस प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असा एखादा प्रसंग येतो की जो आपलं मन हेलावून टाकतो, आपल्याला खिन्न करतो, दुखित करतो, आणि अशा प्रसंगामध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलवण्याचा किंवा त्याची मदत घेण्याचा प्रयत्न करतो. आणि या कुटुंबामध्ये लाजार, त्याच्या 2 बहिणी आहेत, पण त्यांच्या आई वडिलांबद्दल काही माहिती नाही. आणि हे कुटुंब बेथानी या ठिकाणी, जे यरुशलेमेपासून अंदाजे 2 मैल या अंतरावर होतं, आणि या ठिकाणी हे राहत होते. आणि अनेक वेळा आपण पाहिले की येशू ख्रिस्त ज्या वेळेस या ठिकाणी येत होता त्यावेळेस यांच्या घरी तो विश्रांतीसाठी आणि पाहुणचारासाठी येत होता. आणि हे देखील, हे जे परिवार आहे, लाजार आणि त्याच्या 2 बहिणी, हे उत्तम प्रकारे त्याचा पाहुणचार करत होते. अनेक वेळा आपण अशाच व्यक्तीच्या घरी जातो की ज्या ठिकाणी आपल्याला निसंकोच वावरता येतं. आपण सोफ्यावरती पाय ठेवून मांडी घालून बसू शकतो, कुठेही वावरू शकतो, कसंही बोलू शकतो, आणि निसंकोच आपण त्या ठिकाणी काहीही बोलू शकतो, काहीही हक्काने मागू शकतो, आणि काहीही आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि आता हे घर येशू ख्रिस्तासाठी होतं. आणि या घरातीलच व्यक्ती जो लाजार आहे तो मरण पावलाय. आणि या घरामध्ये ही जी दुःखित घटना घडली आहे, या वेळेस येशू ख्रिस्त हा बेतबारा या ठिकाणी शिष्यांबरोबर होता. आणि हे बेतबारा ठिकाण यरुशलेमेपासून अंदाजे 20 मैल अंतरावरती होतं. आणि त्याच्या
मागे यहुदी लागले होते, कारण की येशू ख्रिस्त हा फेमस होत होता, पॉप्युलर होत होता आणि अनेक लोक समुदाय त्याच्या मागे जात होते. तो चिन्हांनी चमत्कार करत होता, लंगड्यांना बरं करत होता, आंधळ्यांना दृष्टी देत होता, अनेकांना अन्नाची सोय करत होता. अनेक जण त्यांच्या गरजेनुसार येशू ख्रिस्ताच्या मागे लागत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त बेतबेरा या ठिकाणी आहे आणि बेथानी या ठिकाणी लाजाराचा मृत्यू झालाय. आणि ज्या वेळेस असे प्रसंग येतात, जसं मी म्हटलं की आपण आपल्या जवळच्या लोकांना पहिलं आठवण करतो. जवळचे व्यक्ती म्हणजे नातेवाईकच असतात असं नाही. अनेक वेळा जवळचे व्यक्ती हे आपले मित्र असतात, किंबहुना खास मित्र ज्याला आपण म्हणतो, फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स, यांना आपण आपल्या संकटाच्या समयी हाक मारतो आणि ते येत असतात. आणि या बहिणींपैकी मार्था एक संदेश पाठवते येशू ख्रिस्तासाठी, जो बेतबेरामध्ये आहे, की लाजार मेलेला आहे आणि कृपा करून तुम्ही या. आणि या ठिकाणी जो संदेश घेऊन जाणारा संदेशवाहक असतो त्याला अंदाजे 18 मैल जाण्यासाठी 1 दिवस लागला असेल. आणि ज्यावेळेस हा लाजार मेला, वारला, आणि ज्यावेळेस पहिलं मार्थाने त्या संदेश वाहकाला सांगितलं की जा बाबा, येशू ख्रिस्त या ठिकाणी बेतबेरामध्ये, तू त्याला जाऊन संदेश दे आणि तू त्याला इथं या ठिकाणी आमच्या दुःखात आम्हाला सांत्वन देण्यासाठी बोलव. तो व्यक्ती पळत पळत गेला असेल, धावत गेला असेल, जेणेकरून हा संदेश लवकरात लवकर येशू ख्रिस्ताला कळेल. आणि यापूर्वी देखील अनेक जे मृत लोक होते त्यांना येशू ख्रिस्ताने बरं केलं होतं. आणि त्याच उद्देशाने हा देखील पळत पळत गेला असेल की हा निरोप जर येशू ख्रिस्ताला सांगितला तर तो लाजरसला बरे किंवा जिवंत करेल. आणि ज्यावेळेस हा संदेश घेऊन संदेशवाहक येशू ख्रिस्ताकडे बेतबेरामध्ये गेला, त्यावेळेस येशू ख्रिस्त तो संदेश घेतो आणि बेथानी या ठिकाणी येण्याच्या ऐवजी तो तिथंच थांबतो, किंबहुना तो जात नाही. आणि मग प्रश्न पडतो, आजच्या युगामध्ये एखाद्या वाईट प्रसंगी आपण ज्यावेळेस आपल्या मित्राला हाक मारतो, ही अपेक्षा असते की आपला मित्र आपल्या नातेवाईकांपेक्षा, आपल्या परिवारातील व्यक्तींपेक्षा आपल्या मदतीला धावत पळत येईल. आणि जो धावत पळत येतो तोच आपला खरा मित्र असतो. आणि त्यामुळेच आपण मैत्री करत असतो, जेणेकरून आपल्या सुखदुःखात आपण त्या व्यक्तीशी आपलं दुःख त्याला आपण सांगू शकतो आणि तो आपलं दुःख कमी करू शकतो. परंतु या ठिकाणी जो येशू ख्रिस्त अनेकांचे दुःखे त्यांनी बाजूला सारले, परंतु या ठिकाणी असं दिसतंय की येशू ख्रिस्त त्याच्या मित्राचं दुःख, त्याच्या मित्राच्या परिवाराचं दुःख बाजूला सारण्यासाठी लगेच त्या ठिकाणी गेला नाही. आज या धावपळीच्या जगामध्ये देखील आपल्याला जर एखाद्याच्या मृत्यूची बातमी समजते, आपण प्रयत्न करतो की लवकरात लवकर त्या परिवाराकडे जाऊन आपण त्यांचं सांत्वन करू आणि त्यांच्या दुःखात सहभागी होऊ, कारण की आपल्याला त्यांच्याबद्दल जिव्हाळा असतो, प्रेम असतं, आपुलकी असते, मैत्रीपूर्ण संबंध असतात. परंतु या ठिकाणी येशू ख्रिस्ताने तसं केलं नाही. आणि जरी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बेथानीमध्ये जरी नाही गेला, कारण की बेथानीमध्ये जाण्यासाठी अडचणी होत्या, यहुदी लोक त्याच्या जीवावर उठले होते, आणि म्हणून असं येशू ख्रिस्ताच्या जीवावर यहुदी लोक उठले होते म्हणून तो बेथानीमध्ये नाही गेला असं जर आपण समजलं तर ते देखील गैरसमज होईल. कारण की एक खरा मित्र अडचणीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून मित्रासाठी नेहमी तत्पर असतो. आणि हा तर देवाचा पुत्र आहे येशू ख्रिस्त. याने तर संपूर्ण जगाचं पाप स्वतःवरती घेतलं. आणि हा ज्याने मरणावरती विजय मिळवला, ज्याने अनेक लोकांना मरणातून पुन्हा एकदा उठवलं आणि
या घटनेमध्ये हा त्वरित लाजाराच्या परिवाराकडे किंवा लाजाराला उठवण्यासाठी जाताना दिसत नाहीये. आणि असं देखील आपण पाहतो की तो शब्द बोलला आणि दूरवरती असलेला एखादा रोगी बरा झाला. तर येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून जरी बोलला असता की लाजारा उठ, लाजार उठला असता, परंतु येशू ख्रिस्ताने तशी काही प्रक्रिया किंवा क्रिया केली नाही. आणि 2 दिवसानंतर म्हणजे 4थ्या दिवशी येशू ख्रिस्त लाजाराच्या परिवारामध्ये गावाच्या बाहेर येऊन थांबलाय. आणि अनेक लोक जे या लाजाराच्या परिवारामधले जे नातेवाईक होते ते यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्यांनी निरोप मार्थाला पाठवला की येशू ख्रिस्त गावाच्या बाहेर आलेला आहे. आणि मार्था कोणालाही काही न सांगता त्वरित येशू ख्रिस्ताला भेटायला गेली आणि येशू ख्रिस्ताला असं सांगितलं की तुम्ही जर आला असता किंवा तुम्ही जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. परंतु येशू ख्रिस्त हा मुद्दामच त्या ठिकाणी गेला नव्हता. अनेक वेळा अनेक प्रसंगामध्ये आपण अडचणीत परमेश्वराला हाक मारतो आणि आपल्याला उत्तर मिळत नाही. अनेक वेळा अनेक विनंत्या आणि प्रार्थना करतो परंतु आपल्याला उत्तर मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत आपल्याला वाटतं की परमेश्वर आपल्याला सोडून निघून गेला. असंच काहीसं मार्थाला आणि मरियेला देखील वाटलं की परमेश्वर जो आमच्या परिवाराचा मित्र आहे, येशू ख्रिस्त जो आमच्या परिवाराचा मित्र आहे आणि मित्र अडीअडचणीत येतो परंतु येशू ख्रिस्त त्याच्या मित्राच्या मैतीत आला नाही. आणि याचं कारण ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आपण देखील अशा प्रसंगी आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला उत्तर का देत नाही याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याचं कारण या ठिकाणी आपल्याला मिळतं. येशू ख्रिस्त देवाच्या योजनेनुसार कार्य करतो. येशू ख्रिस्त देवाच्या वेळेनुसार कार्य करतो. आणि येशू ख्रिस्त त्याचा गौरव करून घेण्यासाठी त्याच्या वेळेत कार्य करतो. आणि त्याची वेळ आणि आपली वेळ या वेळेमध्ये फरक आहे. परंतु आपल्याला समजून येत नाही की त्याची वेळ कोणती. आणि आपल्याला असं वाटतं की मी अडचणीत आहे, माझी वेळ वाईट आहे, तर परमेश्वराने या वेळेतच मला उत्तर दिलं पाहिजे. परंतु याच्या आधी जेवढे लोक येशू ख्रिस्ताने मेलेतून उठवले ते त्वरित झाले होते. परंतु आता लाजार मरून 4 दिवस झाले. आणि हा चमत्कार इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो कुठल्याही समस्येवरती आपल्याला उत्तर देऊ शकतो हे सांगण्यासाठी ही परमेश्वराची योजना होती की लाजाराला कबरेत ठेवणे आणि नंतर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जाऊन त्याला पुन्हा एकदा उठवणे. परंतु या ठिकाणी उठवण्याची जी प्रक्रिया आहे ती विश्वासावरती आहे. कारण की मार्था त्याला म्हणते की मला विश्वास आहे की तुम्ही देवाचे पुत्र आहात आणि तुम्ही अशक्य अशा गोष्टी तुमच्यासाठी काहीच नाही, तुमच्यासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही आज देखील माझ्या भावाला पुन्हा एकदा उठवू शकताय. आणि तो जो विश्वास आहे त्या विश्वासाने आणि येशू ख्रिस्ताला देवाने ज्या चमत्कारासाठी पाठवलं होतं तो चमत्कार करण्यासाठी या ठिकाणी येशू ख्रिस्ताने लाजाराला हाक मारली. लाजार मरून 4 दिवस झाले होते. आणि मृत्यूची जी प्रोसेस असते यहुद्यांमध्ये त्यावेळेस ज्यावेळेस प्रेत ते घेऊन जात होते त्यावेळेस ते प्रेताला जो मसाला लावत होते जेणेकरून ते प्रेत बरेच दिवस टिकून राहील, त्याला दुर्गंधी न येऊ, लवकर न सडो, जो मसाला लावत होते, ज्या पट्ट्या लावत होत्या, हे प्रेत घरापासून त्या कबरेपर्यंत घेऊन जाण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये सर्वात पुढे महिला असायच्या. आणि त्याचं असं कारण होतं की जगामध्ये पापाचं वेतन हे मरण आहे. आणि पाप
हवेमुळे आलं आणि हवा एक स्त्री होती, म्हणून या प्रेत क्रियेमध्ये ज्यावेळेस ती बॉडी जो प्रेत कब्रस्थानात घेऊन जात होते त्यावेळेस महिला याच्यामध्ये पुढे असायच्या की तुमच्यामुळं जगामध्ये पाप आलंय. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त ती धोंड सरकवा म्हणतो, धोंड सरकवली जाते, येशू ख्रिस्त मोठ्याने आवाज देतो आणि अशा कबरेंमध्ये 8 प्रेत ठेवलेले असायचे, 3 या साईडला 3 या साईडला आणि 2 समोर. आणि एकेका गुफेमध्ये 8 प्रेत असायचे, डेड बॉडीज असायच्या. आणि याच्यामध्ये येशू ख्रिस्त आवाज देतोय की लाजारा बाहेर ये, आणि लाजार बाहेर येतो. पण या प्रक्रियेमध्ये आपण पाहतो ज्यावेळेस येशू ख्रिस्त बेतबेरामधून बेथानीच्या गावापर्यंत आला, वेशीवरती आला आणि तो रडला. आज जीवनामध्ये आपल्यासाठी अशा मित्राची गरज आहे की जो आपल्यासाठी आपल्या दुःखांमध्ये, आपल्या परिवाराच्या दुःखांमध्ये आपल्यासाठी रडेल. या संपूर्ण सोशल नेटवर्कच्या जगामध्ये प्रत्येक जण व्यस्त आहे रील्समध्ये, व्ह्यूज वाढवण्यामध्ये, किंवा एखाद्याच्या व्हिडिओवरती, एखाद्याच्या कंटेंटवरती कमेंट्स करणे, किंवा वल्गर लँग्वेज, अब्युसिव्ह लँग्वेज वापरणे, शिवीगाळ करणे. या संपूर्ण प्रोसेसमध्ये हे आपण विसरून गेलोय की वी आर सोशल ॲनिमल आणि आम्हाला समाजाची गरज आहे आणि समाजाला आमची गरज आहे. आणि अशामध्ये खरा मित्र क्वचितच आजच्या युगामध्ये तरी आपल्याला भेटेल. परंतु मी निश्चित खात्रीपणे सांगतो, आपला खरा मित्र जर आपण येशू ख्रिस्ताला बनवलं, जसं येशू ख्रिस्त या परिवाराकडे आला आणि त्यांनी संपूर्ण परिस्थिती बदलून टाकली, पुन्हा एकदा 4 दिवसानंतर मृत लाजाराला कबरेतून बाहेर काढलं, तशाच प्रकारे जर आपण येशू ख्रिस्तावरती जीव लावला, मैत्री वाढवली, विश्वास टाकला, तर येशू ख्रिस्त आपल्याला देखील आपल्या समस्येतून बाहेर काढेल. मरण हे अंतिम आहे, परंतु येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवला. म्हणजे जी प्रोसेस अंतिम आहे त्याच्यावरती देखील परमेश्वराने विजय मिळवला. अशी कुठलीच अशक्य गोष्ट परमेश्वरासाठी नाही. त्यामुळे मी आज या ठिकाणी आपण प्रत्येकाला विनंती करतो की प्रत्येकाने या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये, या सोशल मीडियाच्या जगामध्ये येशू ख्रिस्ताला आपला प्रथम मित्र बनवा आणि एकमेकांना चांगले मित्र बनवण्यास सहाय्याने मदत करूया. मी विनंती करतो की तुम्ही देखील माझ्यासाठी परमेश्वर, येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हे माझे उत्तम मित्र बनावे आणि या भूतलावरती चांगले मित्र मला परमेश्वर प्रदान करो यासाठी प्रार्थना करूया. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला एक उत्तम मित्र देवो आणि परमेश्वर आपला उत्तम मित्र बनवो याच्यासाठी आपण देखील प्रयत्न करूया. धन्यवाद.